नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल भारताचा स्वातंत्र्य दिन होता आणि या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपले नॉन बायोलॉजिकल प्राणी, म्हणजे आता त्यांना काय म्हणू मला खरंच कळले नाही, लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना एखाद्या मनोरुग्णाने बोलावं, अक्षरशः त्या पद्धतीने त्यांचं सगळं ते भाषण होतं. आता कालचं भाषण हे त्यांचं 11वं भाषण होतं आणि मी आशा करतो की हे शेवटचं भाषण असेल. 15 ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावरून दिलेलं नरेंद्र मोदींचं हे शेवटचं भाषण असेल अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो, त्यासाठी मी प्रार्थना करतो. पण 100-125 मिनटं, 105 मिनटं काहीतरी ते त्यांनी सगळी बगबग केली. आणि काय त्याच्यातलं सार निघालं अख्ख्या भाषणामध्ये? म्हणजे पहिली गोष्ट, त्याच्या आधीची 10 भाषणं यूट्यूबवरती आहेत, कोणीही जाऊन ती पाहावीत. या आधीची 10 भाषणं कोणीही बघावीत. तेच 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 कितीतरी गोष्टींचं रिपिटेशन पहिल्यांदा याच्यामध्ये. आणि ज्या गोष्टी स्पष्टपणे दिसत होत्या त्यातली एक गोष्ट म्हणजे राहुल गांधी या काँग्रेसच्या नेत्याचं नरेंद्र मोदींच्या मनामध्ये किती भय निर्माण झालेलं आहे हे त्या भाषणात समजत होतं. आणि त्यानंतर त्यांनी जे काही बडबड केली, अगदी GST मध्ये सुधारणा करण्यापासून जे काही बोलले, ते सगळं राहुल गांधींबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं भय एवढंच दिसत होतं. आणि एक भयग्रस्त मनोरुग्ण हा कशा पद्धतीने बोलतो, म्हणजे महिलांना न्याय द्यायला पाहिजे. अरे तू 11 वर्ष झाली ना बाबा, कधी देणार आहेस महिलांना न्याय? शेतकऱ्यांना कधी देणार आहेस न्याय? खिळे कोणी रस्त्यामध्ये ठोकले होते, अश्रुधूर कोणी सोडले होते, त्यांना खलिस्तानी कोण म्हणत होतं त्या शेतकऱ्यांना? तुम्हीच आणि तुमचाच सगळा येडा संप्रदाय म्हणत होता. पण हे सगळं झालं. राहुल गांधी यांनी GST आणल्यापासून या GST मुळे लघु उद्योग आणि MSMEs यांचं किती प्रचंड नुकसान होणार आहे, नुकसान होत आहे, नुकसान झालेलं आहे, हे सातत्याने बोलत आले. सातत्याने GST बद्दलच्या सुधारणांची गरज ते व्यक्त करत आले. सातत्याने गेली कितीतरी वर्ष ते GST बद्दल बोलतायत. आता यांनी सांगितलं की आम्ही GST मध्ये क्रांतिकारक सुधारणा करणार आहे. ते राहुल गांधी आधीपासून सांगतोय, तेव्हा नव्हता तुमच्या आकला ठिकाणावरती. आत्तापर्यंत जो त्रास झाला आणि ज्यामुळे आता या GSTच्या आत्तापर्यंतच्या स्ट्रक्चरमुळे ज्या MSME आणि जे लघु उद्योग पूर्णतः मोडकळीला आले, त्याची जबाबदारी कोण घेणार? बेजबाबदार माणूस. पण या सगळ्याचं बडबड केलं. छोटे दुकानदार, नामुक अंतमुक, हे सगळं राहुल गांधी बोलतायत. आणि म्हणून आता शेवटी पुन्हा एकदा बिहारच्या निवडणुकांना सामोरं जायचंय, म्हणून हे बोलायला लागलं की दिवाळीमध्ये मी तुम्हाला ती भेट देणार आहे. केवळ निवडणूक जीवी माणूस आहे फक्त. आणि निवडणुकाही मतांची चोरी करून कशी करतो हे आता भारताला आणि जगाला समजलेलं आहे की मतांची चोरी करून चोरलेलं पंतप्रधान पद, चोरलेली खासदारकी, म्हणजे खरं याला पराभूत खासदार असंच म्हणायला पाहिजे. पराभूत असलेला नॉन बायोलॉजिकल खासदार या देशाचा. निवडणूक चोरलेली आहे या माणसाने. त्याच्यानंतर काय 3.5 कोटी रोजगार देण्याचा आम्ही हे करू. अरे बाबा, काय बोलतोय 3.5 कोटी? यांनी 2014ला सत्तेमध्ये येत असताना सांगितलं की वर्षाला 2 कोटी देऊ. म्हणजे कालपर्यंत खरं तर 22 कोटी मुलांना रोजगार मिळायला हवा होता. त्या 22 कोटी बद्दल काहीच बोलत नाही. 3.5 कोटीचा रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करू उरलेल्या 4 वर्षामध्ये. आणि या लोकसभा निवडणुकांच्या आधी घोषणापत्रामध्ये भारतीय जनता पक्षाने असं सांगितलं की इंटर्नशिप देणार, काही 1 कोटी का काहीतरी इंटर्नशिप देणार. राहुल गांधींनी लोकसभेमध्ये प्रश्न विचारला, उत्तर बघा लोकसभेत काय दिले त्यांना. प्रत्यक्षात इंटर्न किती झाले? 1 कोटी मुलांना देणार होते इंटर्नशिप. अर्ज किती आले बघा. आणि किती जणांना प्रत्यक्षात मिळाली? 10,000 जणांना सुद्धा इंटर्नशिप नाही मिळाली. हे सरकार कबूल करतं लोकसभेत, राहुल गांधींना कबूल करतंय. आणि त्यानंतर हे म्हणतं 3.5 कोटी रोजगार, 1 लाख कोटी. 1 लाख कोटी गेले 15 ऑगस्टला बोलला होता. 1 लाख कोटी बद्दल ती निर्मला सीतारामन पण बोलली होती. काय झालं त्याचं? खोट्यावर खोटं फक्त बोलत राहायचं, काही त्याच्याबद्दल अर्थ राहिलेला नाही. संविधान संविधान संविधान, संविधानाची निर्माते कसं, संविधानाने कसं एक प्रकाश दाखवून आम्हाला मार्ग दाखवत राहिले सतत. अरे संविधानाच्या किती वेळेला तुम्ही धज्जिया उडवल्या याच्याबद्दल बोला. ही वोट चोरी जी आहे, एक माणसाचं नाव 4-4 वेळेला आहे, 5-5 वेळेला आहे, 6-6 वेळेला आहे मतदार यादीत. आणि संविधान म्हणतं एका माणसाला एका मताचा अधिकार.
आणि हे तुमचे नावं तुम्ही अशी 5-5, 6-6 वेळा नोंदवली, हेच संविधानाचा भंग केलेला आहे. पण हे मनोरुग्णाला कोण सांगणार हे सगळं? याच्यानंतर एक हद्द केली. 15 ऑगस्टला या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना हा माणूस RSS बद्दल बोलला आणि RSSला प्रतिष्ठा मिळवून देण्याची प्रयत्न करण्याचा प्रकार केला. म्हणजे पहिली गोष्ट बघा, त्यांनी सांगितलं म्हणजे राहुल गांधींबद्दलचं भय दिसलं त्याच्या मनात. त्याच्यानंतर संघाची याचना करत होता एका प्रकारे, की सप्टेंबर महिन्यामध्ये माझी 75 येणार आहे, त्याच्यानंतर मला निवृत्तीसाठी म्हणून सक्ती करू नका, माझ्यावर दबाव आणू नका, मी दिवाळीपर्यंतची GSTची भेट आत्ताच जाहीर करून टाकतोय. म्हणजे थोडक्यात संघाला सांगत होते. आणि त्याचे जे कोण इच्छुक निर्माण झाले असतील, ते फडणवीस असतील, नाही तर गडकरी असतील, नाही तर योगी आदित्यनाथ असेल, नाही तर शिवराज सिंग चौहान असेल, त्या सर्व इच्छुक पंतप्रधानांना सांगत होते की मी काय सोडणार नाहीये, असाच त्याचा अर्थ होतो. आणि मग 100 वर्ष देशाची सेवा केलेली RSS म्हणे, 100 वर्ष देशाची सेवा केली म्हणे यांनी. आणि देशभक्ती काय 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 काय, आणि जगातली सर्वात मोठी NGO, जगातली सर्वात मोठी NGO आहे. तर ही NGO जगात कुठं रजिस्टर केलेली आहे? कुठं रजिस्टर केलेली आहे? सांगावी ना मोदींनी हिंमत असेल तर. कुठेही रजिस्टर न केलेली संघटना, दिल्लीमधलं आणि भारतामधले ठिकठिकाणची त्यांची कार्यालय बघा संघाची, कुठून उभी राहिली? एका अनरजिस्टर्ड संघटना उभी कशी राहिली? त्यांच्या देणग्यांच्या पावत्या आहेत का? कोणाला दिली आहे का पावती देणगी दिल्याची? संपूर्ण काळा पैसा वापरणारी RSS, संपूर्णपणे काळा पैसा, असाच त्याचा अर्थ होतो ना. कारण अनधिकृत नोंदवलेलीच नाही, याचा दुसरा अर्थ काय आहे? ती बेकायदेशीर संघटना आहे. खरं ती जनसुरक्षा कायद्यामध्ये घेऊन सगळ्यांना ताबडतोब तुरुंगात फेकायला हवं. पण त्या RSSच्या निर्बुद्ध लो IQ बुलडोजर डुकरांना आनंद वाटावा, संघाची याचना केली असं वाटावी, म्हणून त्यांचं कौतुक करत राहिले. संघाने या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला, लिखित स्वरूपात केला. त्या हेडगेवारांनी केलं, पप्पू गोळवलकरनी केला. सांगितलं इंग्रजांशी लढण्यामध्ये आपली एनर्जी व्यर्थ घालवू नका. ते बंच ऑफ थॉट्स इथंच आहे माझ्याकडं त्यांचं. आणि वी आर आवर नेशनहुड डिफाईंड पण आहे. इंग्रजांशी लढण्यामध्ये आपली एनर्जी व्यर्थ घालवू नका. आपले खरे शत्रू मुसलमान आणि ख्रिश्चन आहेत आणि कम्युनिस्ट आहेत, हे संघ म्हणत होता. इंग्रजांशी लढू नका असं म्हणत होता. व्यर्थ देशभक्ती असं म्हणत होता भगतसिंगांच्या बलिदानाला. भगतसिंग कॉम्रेड आहेत, कम्युनिस्ट आहेत, नास्तिक आहेत आणि हिंदुत्व विरोधी आहेत. हे आज तागायत लपवून ठेवलं. काय काय नाही केलेलं. ते ज्या श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव घेतलं, तो श्यामाप्रसाद मुखर्जी ब्रिटिश गव्हर्नरला पत्र लिहित होता की 42चं आंदोलन कसं चिरडायला हवं आणि आम्ही कशी मदत करू चले जावचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी. हे काय माहित नाही का लोकांना? हे थापा मारतात एक नंबरचे. सावरकरांनी देशभर पत्र पाठवली 42च्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी, हेही सगळ्यांना माहिती आहे. 42च्या आंदोलनामध्ये RSS आणि हिंदू महासभेची लोक स्वातंत्र्य सैनिकांची खबर पोलिसांना देऊन त्यांना पकडून देत होते, बक्षिसं मागत होते पकडून दिल्याबद्दल. हाही खरा इतिहास आहे. त्यानंतर महात्मा गांधींच्या खुनाच्या वेळेला काय झालं? ज्या सरदार वल्लभभाई पटेलांनी बंदी आणली RSS वरती, म्हणजे 30 जानेवारीला गांधीजींचा खून झाला आणि 4 फेब्रुवारीला संघावर बंदी आणली. पत्र लिहून सांगितलं श्यामाप्रसाद मुखर्जींना संघाच्या या द्वेषपूर्ण ऍक्टिव्हिटीज बद्दल की संघाने पसरवलेल्या द्वेष हा मूळ आहे गांधीजींच्या हत्येचं. हे वल्लभभाई पटेलांनी लिहिलेलं पत्र आहे. आणि हा नरेंद्र मोदी मनोरुग्ण याच्या मंत्रालयांनी काय पोस्टर काढलं होतं बघा कालच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त. वर सावरकर म्हणजे इंग्रजांचा माफीवीर, दयेची याचना करणारा, दयेची भीक मागणारा, इंग्रजांकडून पेन्शन खाणारा, हा पेन्शनवीर नंबर 1 वरती. त्याच्या खाली राष्ट्रपिता महात्मा गांधी, त्याच्या खाली सुभाषचंद्र बोस आणि त्याच्या खाली भगतसिंग. सुभाषचंद्र बोसांनी विरोध केला सावरकरांना. 24 जून 1939चा टाइम्स ऑफ इंडिया, टाइम्सच्या आर्काइव्हमधून काढून वाचा. सुभाषचंद्र बोसांनी म्हटलेलं आहे यांच्या विरोधात
की हे कधीही देशाच्या मुख्य प्रवाहात येणार नाही. गांधींच्या द्वेषाचा यांना वेड लागलेला आहे. द्वेष पसरवला, आजही द्वेष पसरवतात सगळीकडे. म्हणजे तो केवढा मोठा आक्रांता होता, आईचा खून करणारा त्याला देव मानता, आणि अकबराबद्दलचा द्वेष पसरवायचा. फक्त द्वेषावरती आधारित ही संघटना आहे. यांच्याकडे ना महिलांना परवानगी आहे. महिलांना तर अतिशय निकृष्ट दर्जाचं स्थान RSS आणि त्यांच्या विचारसरणीमध्ये आहे. सर्वात शेवटचं, दलित असतील, ओबीसी असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, या सगळ्यांबद्दल फक्त द्वेष. आणि याचे नाव घेतो हा लाल किल्ल्यावरून, कारण याला याचना आत्ता करायची आहे, भीक मागायची आहे संघाकडं, की 75 वर्ष झाल्यानंतर मला निवृत्त व्हायला सांगू नका. यांनीच बनवलेला नियम 75 वर्षानंतरचा, आणि आता सप्टेंबर महिन्यात होणार आहे 75. आणि हे त्याच्याबद्दल बोलतो. त्यानंतर काय म्हणतो, घुसपैठी आहे या देशामध्ये, घुसपैठी येत आहेत आणि या देशाला खराब करतायत आणि डॅमेज करतायत आणि अमुक आणि तमुक. अरे तो समोर बसला होता ना तुझ्या तडीपार, तिथं राजीनामा घ्यायचा होता ना. 11 वर्षात आले कसे घुसपैठी आहे? 11 वर्षापासून तुम्हीच आहात ना सत्तेत. तो स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग, त्याला राजीनामा द्यायला सांगा. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ज्या होम मिनिस्ट्रीच्या अंडर आहे त्या अमित शहाला राजीनामा द्यायला सांगा. स्वतः राजीनामा दे. तुम्ही स्वतः किती अकार्यक्षम आहात हेच सांगत आहात. आणि सगळ्या भाषणात काय, चाहिए 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 चाहिए. अरे मग केलं का नाही 11 वर्षात? आता काय चाहिए 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 करतोय? अक्षरशः म्हणजे त्या लाल किल्ल्यावरून संघाची लाल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांची लाल कर नाही तर सप्तरंगी कर. अख्ख्या देशाला माहिती आता कळलेलं आहे की या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये संघाचा एकही माणूस नव्हता. एकानेही त्याचं प्राण दिले नाहीत. एकही जण एकदाही तुरुंगात गेला नाही. अगदी वाजपेयी सारख्यांनी सुद्धा माफी मागितली इंग्रजांची. आणि तुम्ही सांगताय त्या संघाबद्दल, याचा खरोखर गंभीरपणाने विचार करण्याची गरज आहे. आणि हे सगळं 104-5 मिनिटाचं जे काही बरळणं होतं. आणि भक्त संप्रदाय, राहुल गांधी कुठे होते? राहुल गांधी भर पावसात या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत होते. आणि ते श्रवण गर्ग नावाचे खूप वयस्कर ज्येष्ठ संपादक आहेत हिंदी भाषेतले. आणि त्यांनी ट्विट केलं आणि त्यांनी लिहिलं की या 140 कोटीच्या देशात आधार वाटावा असा हा एकमेव माणूस आहे. लोकशाही आणि संविधानावरती प्रेम असलेल्या प्रत्येकाला आधार वाटावा असा हा एकमेव माणूस आहे राहुल गांधी. हे त्यांनी म्हटलं, श्रवण गर्ग यांनी. आणि हे बोलतायत संविधानाची. काल अचानक संविधानाचं कौतुक करायला यांनी सुरुवात केली. मग तुमचीच लोक ज्या वेळेला बोलत होते की संविधान बदलून टाकू लोकसभेच्या आधी, तेव्हा त्यांना नाही आवरायला गेले. या संघाच्या लोकांनी दिल्लीमध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर संविधान जाळलं. त्यांना तुरुंगात टाकून तर फासावर लटकवायला पाहिजे होतं, ते नाही केलं. या संघाने 55 वर्ष तिरंगा हा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला नाही. तिरंगा स्वतःच्या मुख्यालयावर फडकावला नाही. आजही तिरंगा संघाच्या एकाही शाखेत अख्ख्या देशात फडकावला जात नाही. त्यांच्यावरती हा माणूस काय कारवाई करणार? आता संविधान बोलायला लागलाय, कारण राहुल गांधींनी पुन्हा एकदा व्होट चोरीच्या निमित्ताने संविधान विरोधी हे लोक कसे आहेत आणि पुन्हा त्यामुळे संविधानाला धोका कसा आहे हे उघडं करायला सुरुवात केली. यांना नागडं करून टाकलं भाजपवाल्यांना. आणि त्यावेळेला राहुल गांधींनी याच्या मतचोरीचं प्रकरण समोर आणल्यानंतर राहुल गांधींना प्रेस कॉन्फरन्स सुरू असतानाच नोटीस निवडणूक आयोगाची, ॲफिडेव्हिट सादर करा. आणि मग तो टिनपाट अनुराग ठाकूर ज्या वेळेला पत्रकार परिषद घेत होता की काय रायबरेलीमध्ये इतके मतदार आहेत आणि काय वायनाडमध्ये इतके मतदार आहेत आणि कन्नौजमध्ये इतके मतदार आहेत, अनुराग ठाकूरला पाठवली का नोटीस? मागितलं का शपथपत्र? अनुराग ठाकूरचा जाब विचारला का फडणवीसनी? अनुराग ठाकूरला नाही विचारणार. ह्याचा अर्थ अख्ख्या देशाने समजून घेणं गरजेचं आहे. एका विधानसभा मतदारसंघाची यादी व्हेरीफाय करायला राहुल गांधींना 6 महिने लागतात. 40-50 माणसं बसवून सुद्धा 6 महिने. आणि हा माणूस अनुराग ठाकूर 4 दिवसामध्ये 6 लोकसभा मतदारसंघांची यादी ही इलेक्ट्रॉनिकली त्याला मिळते. याचाच अर्थ इलेक्ट्रॉनिक यादी भाजपला दिली जाते,
पण काँग्रेस आणि इतर पक्षांना दिली जात नाही। याचा अर्थ निवडणूक आणि भारतीय जनता पक्ष, निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष यांची युती आहे। हे अनुराग ठाकूरनी सिद्ध केलंय की कशी युती आहे आमची, आणि त्यांनी स्वतः सांगितलं रायबरेलीत इतके इतके मतदार डबल आहेत आणि ट्रिपल आहेत। अहो तरीही राहुल गांधी निवडून आला, तुम्ही एवढे डबल ट्रिपल नोंदवले तरी। 5 लाखांनी आला असता असे बोगस नोंदवले नसते तर। प्रियंका गांधी 5 लाखाच्या वर निवडून आली असती, तुम्ही बोगस नोंदवले नसते तर। तिच्या मतदारसंघात काय 1 लाख बोगस मतदार, आणि पहिल्यांदा केरळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला वायनाडमध्ये 1 लाख मतं मिळतात। याचा अर्थ काय होतो समजत नाही या देशातल्या लोकांना। आम्ही ज्यावेळेला 1 मत देतो त्यावेळेला आमच्या आयुष्याची 5 वर्ष या राज्यकर्त्यांच्या स्वाधीन करत असतो, आयुष्याची 5 वर्ष, आणि त्याचा हे असा खेळखंडोबा करतायत। प्रत्येकाने याच्या विरोधामध्ये उभं राहणं गरजेचं आहे। हा तुमच्या आणि माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। प्रत्येकाने विरोध केलं पाहिजे या निमित्ताने। आणि हे जे काही काल बरळणं झालं, आता जग किंमत देत नाही हा माणूस काय बोलतो याला, जग अख्खं, आणि हे समजेल आता हा चीनला जाऊन आला की ते पुन्हा एकदा उघडकीस येईल। झालं अमेरिकेमध्ये तर डोनाल्ड ट्रम्पनी याच्या तोंडासमोर सांगून टाकलं पत्रकार परिषदेत याची काय व्हॅल्यू आहे। त्यामुळे आता आपण या देशातल्या सुज्ञ नागरिकांनी, ज्यांचं या देशाच्या संविधानावर प्राणापेक्षा जास्त प्रेम आहे, संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षता असेल, समाजवाद असेल, या मूल्यांवरती ज्यांचं प्राणापेक्षा जास्त प्रेम आहे, समानतेवर ज्यांचं प्रेम आहे, त्या प्रत्येकाने, सामाजिक न्यायावर ज्यांचं प्रेम आहे, त्या प्रत्येकाने या व्होट चोरीच्या विरोधामध्ये उभं राहून यांना सत्तेवरून खाली खेचायलाच हवं, इतकंच या निमित्ताने सांगतो। तुम्हाला स्वतःला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटलं हे तुमचं मत इथं नक्की नोंदवा, नक्की आवर्जून नोंदवा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना चॅनल लाईक करायला सांगा। आजच्या भागामध्ये इतकंच, धन्यवाद।